नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलेली आहे बार्सेलोनामध्ये, स्पेन. तर बाहेर जायचं आहे. सकाळीच लँड झालो आम्ही, त्यानंतर आराम वगैरे केला आणि आता आमचं प्लॅनिंग झालं आहे बाहेर जायचं. कारण आता ना क्रिसमस टाईम आहे. सो मी एक्सायटेड आहे क्रिसमस मार्केट वगैरे बघायसाठी, कारण ते डेकोरेशन्स, लाईटिंग सगळ्या काही गोष्टी खूप मस्त करतात. आणि काही नवीन कलेक्शन पण आलं असेल, विंटर आहे तर ते पण चेक करूया. कारण प्राईम मार्क इथून जवळच आहे, जास्त काही दूर नाही आहे. तर चला, मी तुम्हाला दाखवतेच मी कशी रेडी होते. तर म्हटलं वाय नॉट शूट अ व्हिडिओ. तर जस्ट फक्त मी हा एक डेनिम ड्रेस आहे तो चेंज केला आहे आणि चला रेडी होऊया पटकन. तर मला फेसवॉश वगैरे करून झालं आहे. आता मी पटापट रेडी होते. हा एक टोनर आहे लोटसचा, खूप सुंदर आहे. एवढं रिफ्रेशिंग वाटतं ना याने. त्यानंतर थोडं मॉइश्चरायझर. मी ज्या हॉटेलमध्ये स्टे करते ना, ते हॉटेल एवढं सुंदर आहे. त्यांनी पूर्ण स्पेसच्या थीमवर बनवलंय. थोडं मिनिमलच ठेवायचं मला मेकअप. मी यूज अ लिटिल बिट सनस्क्रीन. ओके, सो थोडं अगदी प्रायमर यूज करते. आणि थोडं फाउंडेशन लावायचं आहे मला, जास्त नाही, पण हे जे थोडे थोडे डार्क स्पॉट्स दिसतात ना, ते तरी कव्हर झाले पाहिजे. आणि याला आपल्याला चांगला तर ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि थोडं नेकवर पण. इन्स्टंट बघताय किती ग्लो दिसतोय चेहऱ्यावर.
त्यानंतर हे अगदी थोडं मी पावडरने सेट करून घेते. जास्त नाही लावायचं, एकदम थोडं फक्त अंडर आयसाठी. आणि जे काही रिमेनिंग असेल ते फक्त मला चेहरा थोडा ऑइली आहे, सो जस्ट टू मेक शुअर की ते ऑइल येणार नाही त्यासाठी मी थोडं लावून घेते. आणि थोडं अगदी ब्लश लावते, जास्त नाही, कारण ब्रशला आधी जेवढं होतं ना प्रोडक्ट फक्त तेवढंच लावते. मी एक्स्ट्रा प्रोडक्ट काही घेतलं नाही आहे. कॅन यू सी दिस? त्यानंतर हे सगळं करून घ्यायचे सेट. My life is so hard. मला हे कळत नाहीये मी आयलाइनर वगैरे लावू की नको. ओके, आय थिंक मी ना अगदी थोडं अप्लाय करायला पाहिजे. माझ्याकडे ना हे अशी पेन आहे, आयलायनर पेन, आणि यामध्ये असा स्टॅम्प येतो. तर हे ना दोन साईडचे लेफ्ट आणि राईट असे दोन येतात. आणि एवढं युजफुल आहे ना हे की ज्यांना आयलायनर वगैरे लावायला प्रॉब्लेम येतो, की म्हणजे व्यवस्थित लागत नाही किंवा शेप व्यवस्थित येत नाही कितीदा ट्राय केलं तरी, तर हे प्रोडक्ट ना खरंच बेस्ट आहे. टाइम सेव्हिंग पण आहे आणि चांगलं पण होतं, एकदम परफेक्ट आय लायनर लागतं. हे ना फक्त तुम्हाला असं डोळ्यावर ठेवायचंय, डोळ्याच्या एजला. अँड सी, दिस इज हाऊ इट डन. आणि त्यानंतर याला दुसऱ्या एंडला असा टिप पण आहे, ज्यातून तुम्ही थोडं असं म्हणजे थोडीफार जर वाटलं तुम्हाला त्याला फिनिशिंग द्यायसाठी तर तुम्ही ते पण करू शकता. अँड सी, इट्स डन विदिन अ सेकंड. तसंच या साईडचं पण आहे, या साईडचं पण लावून घेते मी. See this? थोडी लिप बाम लावून घेतली आधी. आणि लिपस्टिकसाठी मी विचार करते की ही लिपस्टिक लावूया, थोडी न्यूड व्यवस्थित दिसेल यावर. कॅन यू सी? फक्त लिपस्टिक लावल्यामुळे किती किती फरक दिसतोय चेहऱ्यावर. हा माझा ऑल टाइम फेवरेट शेड आहे, कोणत्या पण स्किन टोनवर बेस्ट दिसतो. त्यानंतर राहिले फक्त आता केस करायचे. मी ना स्लीक बन ट्राय करायचा प्रयत्न केलाय. माझं मिडल पार्टिशन आहे, साईड पार्टिशन आहे, त्यामुळे ना मला कधी मिडल पार्टिशन वगैरे करताच नाही येत. मी भरपूरदा ट्राय केलंय स्लीक बन वगैरे बनवायचा, पण ते ना म्हणजे इकडचे जे केस आहेत इकडे वळतच नाही बिलकुलच, कारण त्यांना आता पूर्ण सवय झाली. सो आय एम ट्राईंग टू एक्सप्लोर इन न्यू हेअरस्टाईल्स अँड ऑल. सो
दिस इज वॉट आय एंडेड अप विथ. बट ना खूप छान दिसतंय आणि डेनिम आहे त्यावर तर खूपच सुंदर दिसतंय. आणि इयरिंगसाठी माझ्याकडे 2 आयडियाज आहेत. एक हा आहे आणि एक हे आहे जे ह्याला मागच्या साईडला ही अशी अटॅचमेंट असतात. एक हा आहे, हा पण खूप सुंदर दिसतो, हा आवडतो मला. ट्राय करून बघते मी कोणतं सूट करते तर. दिस इज हाव इट इज. मला ते सुंदर दिसतंय आणि दिस इज हाव दिस वन. कन्फ्यूज होते मी आता. वेट, याचा असा काही लुक येतोय आणि हे पण छान वाटतं ॲक्च्युली, पण दुसरं पण बेटरच दिसतंय. सो लेट मी ट्राय दॅट वन ॲज वेल इन बोथ इयर्स. बापरे, किती कम्प्लीट लुक चेंज झाला आहे ना, बघताय. आय थिंक आय हॅव टू गो विथ दिस वन. हे खूप क्लासी वाटतं. तर चला, आणि यावर फक्त आता मी एक ट्रेंच कोट आहे तो कॅरी करणार आहे. अँड दॅट्स ऑल. चला तर. सो येस, दिस इज हाऊ आय गॉट रेडी. मी अशी कधी वेस्टर्न स्टाईल असताना मी एक्सप्लोर वगैरे नाही केलं आहे. सो फर्स्ट टाईम मी असा काहीतरी लुक ट्राय करायचा प्रयत्न केला आहे आणि ट्रेंच कोट सध्या असाच घेतला आहे, कारण जायचंच आहे खाली तर मी तेव्हा विअर वगैरे करून घेईल. आणि एक सोबत स्कार्फ पण घेणार आहे जस्ट इन केस. तर मला नक्की सांगा कशी दिसते. आणि हे विंटर शूज घातले आहेत. खाली एक फ्लीसची स्टॉकिंग घातली आहे, कारण बाहेर खूप थंडी आहे त्यामुळे थोडं गरम राहील म्हणून. बट कॅन यू सी द लुक. Tamam öpüyorum seni. Hadi görüşürüz. Bay bay. लाईटिंग थोडी खराब आहे, पण मी जस्ट प्राइममार्कमध्ये पोहोचते आणि काय कलेक्शन आहे लेट मी शो यू. इकडे विंटरचं पण आहे. विंटर म्हणजे आता ना क्रिसमस येतो आहे, तर त्यामुळे भरपूर काही स्टॉक आहे जे क्रिसमसच्या डेकोरेशनशी रिलेटेड आहे आणि त्या थीम बेस आहेत. लेट मी शो यू. सो आय जस्ट गॉट टू नो की या प्राइममार्कला 4 फ्लोअर्स आहेत. वरच्या फ्लोअरमध्ये फक्त मी कार्डिगन्स, थोडेफार ट्रेंचकोट, वॉर्म स्वेटर्स वगैरे ते बघितले. आणि खाली आहेत ॲक्सेसरीज, बॅग्स झाल्या, त्यानंतर शूज, बाकीचे गो वगैरे जे काही आपल्या मुलींना ॲक्सेसरीज वगैरे लागतात ते सर्व काही. तसंच थर्ड फ्लोअरला आहे
मेन्सवेअर आणि 4th फ्लोअरला आहे किड्सवेअर आणि होम डेकोरेशनचं सगळं स्टफ. माझं शॉपिंग करून झाली आहे प्रायमार्कमधून आणि इतकी गर्दी होती ना, बापरे. बाहेर पण रस्त्यावर एवढी गर्दी आहे ना, क्रिसमसमुळे काय काय माहिती नाही, पण भरपूर क्राऊडेड आहे भाई. पण खरं खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळालं भरपूर काही वस्तू. मी विचार करते त्याचा ना एक सेपरेट हॉल बनवते, नाहीतर ना हे खूप मोठा खूप लॉंग होऊन जाईल व्हिडिओ. खूप फिरल्यानंतर आम्ही काहीतरी खायसाठी गेलो आणि त्यानंतर हॉटेलला परत आलो, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं. सो आत्ता झाले मी जस्ट रीच. तर परत मला उद्या सकाळी फ्लाईटसाठी निघायचं पण आहे. चला, तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला, तर भेटूया अशाच एकदा परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.